घरी बनवा आणि 100% ट्राय करा. अतिशय उत्कृष्ट आयटम आहे आणि लवकर पण बनतो आणि खूप चांगला पण लागतो. तर बनवा, ट्राय करा आणि या गोष्टीचा आनंद घ्या. चला ब्लॉग बघत राहा आमचा. टेस्ट करू का मित्रांनो? नमस्कार. चला आजचा नवीन दिवस, नवीन आपला आजचा ब्लॉग बघूया. मित्रांनो बघा, मित्रांनो हे बघा, आता आम्ही बसलेलो आहे कुपन स्टॅम्प करण्यासाठी. हे आम्हाला दर महिन्याला प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आम्हाला या कुपन्सवरती स्टॅम्प मारून द्यावं लागतात. तर हे अशा प्रकारचे स्टॅम्प्स असतात आमच्या पिझेरियाचे. लाल कलरची इंक असते आणि असे कुपन्स असतात. त्या कुपन्सवरती स्टॅम्प मारून लागतं सबमिशन करायला. मग हे लोक आपण डिस्ट्रीब्यूट करायचं वर्कर लोकांमध्ये आणि हे वर्कर्स त्याप्रमाणे आपल्या कॅन्टीनमधून नाश्ता आणि चहा घेणार. तर हे दर टायमाचं आमचं दर महिन्याचं हे सुरुवातीचं आमची ॲक्टिव्हिटी असते. आज ते काम चालू आहे. चला ब्लॉग बघत राहा. ब्लॉगमध्ये पाहूया आपण काय काय आता नवीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते. मित्रांनो आपण थोडं सामान मागवलेलं आहे आजच्या रीलसाठी. तेव्हा खास हे मागवलेलं आहे एक चिली. ही ॲलिपिनो ग्रीन चिली आहे. तर या ॲलिपिनो ग्रीन चिलीपासून आपण आज एक चिली पिझ्झा बनवायचा विचार चालला आहे माझा. त्याला चिली पिझ्झा म्हणा किंवा अजून काय म्हणा, अजून काय प्लॅन केलेलं नाही, काय नाव फायनल करायचं ते. पण या मिरचीपासून आपण एक पिझ्झा बनवायचं प्लॅनिंग आहे. तर बघूया काय कसं बनतो पिझ्झा आणि काय होतं ते. आणि ब्लॉग बघत राहा, तुम्हाला ब्लॉग आवडेल. बघा आता मित्रांनो, बघा आपण आता तुम्हाला माहिती आहे मगाशी आपण एक रील बनवत होतो मिरचीची. तर प्रिपरेशन पूर्ण झालेलं आहे. मिरचीमध्ये अख्खं स्टफ करून पूर्ण झालेलं आहे. मिरचीला फ्राय करून घेतलेलं आहे. मिरचीमध्ये काटा वगैरे टाकून त्याला सपोर्ट करून घेतलेला आहे. तर थोड्या वेळात आपण ते एअर फ्रायरमध्ये टाकणार आहेत आणि मग त्यातून जो काय फायनल प्रोडक्ट आहे तो आपला बाहेर पडणार आहे. तर आपण जेवढे काही रील्स बनवतो त्याच्या पाठीमागे एवढं संपूर्ण सर्व लोकांची ही एक गोष्ट छोटू बनवतोय. छोटू ते श्रीराम पण आलेला आहे खायसाठी आणि इकडे आपण तर आहोतच. तर मित्रांनो इथे बऱ्याच लोकांची मेहनत असते. ज्या वेळेला इथे 3-4 लोक सतत काम करतात. सतत आम्ही अलग अलग प्रयत्न करतो की काय बनणार आहे, प्रोडक्ट कसं बनणार आहे आणि एवढं केल्यानंतर असे प्रकारचे प्रोडक्ट आम्ही बनवतो, अशी रेसिपी बनवतो आणि तुमच्यासमोर तुम्हाला बघायला ठेवतो, तुम्हाला दाखवतो. तर आमचे जे रील्स आहेत, आमचे जे ब्लॉग आहेत ते बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला पण यातून प्रोत्साहन नक्की मिळेल. तर बघत राहा. आजचा पण ब्लॉग बघत ना, आजची पण रील बघत जा. तुम्हाला दाखवतो हे कसं बनणार आहे फायनल ते पण तुम्ही नक्की बघा. मित्रांनो अतिशय भारी आयटम बनलेला आहे. एवढा डिलिशियस आयटम बनला आहे ना की तुम्हाला काय सांगू मी. तुम्ही नक्की घरात ट्राय करा. तुम्हाला तुम्हाला एवढा आवडेल ना. हे बघा ना, याच्या क्रीमी टेक्स्चरवरून समजतं की हा उत्तम आणि अतिशय जबरदस्त असा आयटम बनलेला आहे. मी काही यातल्या 2 पीस घरी पण घेऊन चाललेला आहे. ये डालो, हे बघा 2 पीस घरी डाललो. ये 2 डाल दो बाकी ये तुम लोग सब खा लो. हे बघा आणि अतिशय जबरदस्त आयटम बनलेला आहे. 2 मी घरी घेऊन चाललेला आहे ट्रायलसाठी. इथे बाकी आहेत. एकदम मस्त आयटम बनलेला आहे. तुम्हाला घरी बनवा आणि 100% ट्राय करा. अतिशय उत्कृष्ट आयटम आहे आणि लवकर पण बनतो आणि खूप चांगला पण लागतो. तर बनवा, ट्राय करा आणि या गोष्टीचा आनंद घ्या. चला ब्लॉग बघत राहा आमचा. टेस्ट करू का? तुम टेस्ट करोगे? हाँ चलो टेस्ट करो. देखो उसको आधा काट के दे, दोनों को आधा काट के दे, बाकी वो लोग भी खा लेंगे. ते दोघं जण खाऊन ट्राय करतात की कसं आहे ते. आणि एकदम उत्तम आहे कारण स्वतः मी खाल्लेलं आहे. त्यामुळे वेगळे सांगायची गरज नाही. मी 4-10 जो बाईट घेतले ते बघण्यासाठी कसं आहे ते. हे बघा ते दोघं खाऊन बघतायत. हे बघा तू तो भाजी चपाती ऐसे खा रहा है रे. तुम लोग को साला कुछ सीधे तुम याला कुठे नेता येणार नाही आपल्याला. खा चलो खाओ. अच्छा आहे, बढिया आहे, एक नंबर. श्रीराम कैसे आहे? एक नंबर, बहुत बढिया. चला मित्रांनो नक्की खा. तुम्हाला 100% आवडेल. हा चला ब्लॉग बघत राहा आमचा. मात्र प्रेम काय जबरदस्त दाखवते मला. बघा चीजची क्वांटिटी काय होती बघा, किती मस्त होती क्वांटिटी. और टेस्ट भी बहुत बढ़िया है ना. बहुत अच्छा बना है. फ्राई भी किया ना उसके साथ मिर्ची के साथ. तो टेस्ट भी बहुत बढ़िया बन रहा है और लग भी बहुत अच्छा रहा है ना. है ना प्रेम? एक नंबर ना. बघा 1 फुटाचा चीजचं हे बनलेलं आहे. तर मी घरी पण 2 घेऊन चाललेलं आहे पीस. बघू आता घरच्यांना काय आवडतं कसं काय होतं ते. मैं आता हूँ तुरंत जाके घर से 5 आज. हो गया तेरा हो गया. बघा मित्रांनो पाणीपुरी आलेली आहे. यांचं असं येतं बघा. हा ही एक पुरी आणायचं एक सेटअप आहे असा की पुरी ह्यात आणली तर भरपूर पुरी पण येते आणि ह्यात पुरी तुटत पण नाही. तर हा एक चांगला सेटअप आहे पुरी आणायचं म्हटलं की.
मस्तपैकी पुरी आणतात आणि यात पुरी जास्त हे पण होत नाही आहे. चलो मेरा पार्सल हो गया क्या? एक नंबर है ना? चलो आइश करो, काम जोरदार से करो. मेरे पानी पिला रे मेरे को, जरा पानी पिला, पानी पीता हूँ. जाते जाते जरा पानी पी के जाता हूँ. दे बॉटल खोल के दे दे. उसका नाश्ता दे दो अमित का. दे 3 दे, चलो फटाफट 3 दे दो फटाफट. चलो भाई आया उसको तो उनको भी दे देते. चला मित्रांनो, आपण निघूया. आपल्या कामाला पुऱ्या इथे आलेले आहेत. ताई पण तिकडून आलेले आहे आराम करत मरगडत आणि चलूया आपण निघूया. चल दे दो मेरे को. चलो मैं निकलता हूँ, आता हूँ. हाँ रेडी है ना? क्या टाइम लगने वाला है? चलो चलो दे दो पटापट. चलो इकडे बघा बोईसरला ह्या 3 शॉपमध्ये ना लहान मुलांचे कपडे अतिशय उत्तम मिळतात. स्टेशनच्या जवळच शॉप आहे ते तिन्ही पण. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला कुठे लहान मुलांचे कपडे हवे असतील तर नक्की तुम्ही या. फार सुंदर आणि चांगल्या किमतीमध्ये कपडे मिळते. मित्रांनो, परत हे आपलंच पार्सल आलं आहे. मी पिझ्झाचं एक स्टँड मागवले, पिझ्झाच्या मध्ये ठेवण्याचा स्टँड मागवलेला एक, आणि हँडग्लोव्ज मागवलेले. त्याचं काय ऐसा तू मत करना, उसको भी धार किया हुआ है. तो अपना हात हे करले काय हे बघा, धार करून करून सुरींची हालत बघा कशी झाली ती. एवढी मोठी सुरी होती, एवढी मोठी सुरी, याला धार करून करून तर झिजून गेला सुऱ्या. आला का खरं नाही. धार किती आहे बघा, थोडं लावलं ना ते बघा लगेच कट, काय करायची पण गरज नाही. एवढी सुऱ्यांना धार याची तारखेमध्ये काय आलं मला वाटतं. इसमें हँडग्लोव्ज भी आहे रे, हँडग्लोव्ज आहे हँडग्लोव्ज. मुझे लगा पिज़्ज़ा का स्टँड रहेगा, पिझ्झा का स्टँड नाही आहे, हँडग्लोव्ज आलेले आहेत. तेच हँडग्लोव्ज आहेत. हे बघा मागे पण मी दाखवले एक वेळा की हे हँडग्लोव्ज खूप चांगले कंपनीचे हँडग्लोव्ज आहेत. तुम्हाला जेवणासाठी वगैरे लागतील तर हे हँडग्लोव्ज मागवा. भरपूर चांगले हँडग्लोव्ज आहेत. आणि 4.5 रुपयाला एक जोडी पडते. 4.5 रुपयाला. हे बघा काळ्या रंगाचे हँडग्लोव्ज आहेत, मीडियम साईजचे. 4.5 रुपयाला आपल्याला एक जोडी पडते. तर यातलं तुम्ही नक्की मागवा. चलो जाने दो इसको, अच्छी से रख दो वहाँ पे गोडाउन पर. ये क्या है रे? कल के लिए क्या? पनीर मटर का सब्जी तेरा कल चालू है ना वहाँ पे? आज गणेश आया था? पूरा दिन भर में नहीं आया था? कहाँ गए थे गणेश आज? तबीयत खराब है. ठीक है चलो. ये क्या जा रहा है? अरे ये सोडा किसका है? अपना है क्या? किसी कंपनी का? कोई बोला है अनिल? यहाँ के लिए आया है. ये क्या पड़ा है अभी? ये डिलीवरी है. प्रेस्टीज नूडल 4 फ्रैंकी है और एक सैंडविच. तो बाकी आयटम अभी तक आया नहीं है. चला ठीक आहे. 11:15 वाजत झाले. शेवटचे काही ए बाबा मेनू कार्ड पडलं बघा. मेनू कार्ड गिर गया. शेवटचे काही ऑर्डर्स आपल्या चालू आहेत. छोटू को बोलना थोड़ा सा टाइम अगर मिले तो थोड़ा मेरे को नींबू वाला जरा चाय बना के देना, थोड़ा सा अगर टाइम मिले तो पट से. चला मित्रांनो, आता एंड व्हायला आलेच आहे. तरी थोडा वेळ बघत राहा आपला ब्लॉग. एंड आता जवळ आलेला आहे आपल्या ब्लॉगचा. चला लाईट झालेली आहे बंद. आणि उद्या सकाळची तयारी चालली. सकाळचं आपल्या जे जेवणाचे ऑर्डर्स असतात त्याचं पनीर वगैरे आम्ही घेऊन चाललेलं आहे की काय पनीर आहे, किती सामान आहे. तर सकाळच्या ऑर्डर्सचं ते इतर सामान आम्ही सर्व घेतलेलं आहे. तर ती तयारी चालवली आहे. उद्या सकाळची तयारी. तोपर्यंत बाकी आमचं इथलं पिझ्झा सर्व कितना लगने वाला है पनीर? कल सुबह ऑर्डर के लिए 3 किलो पनीर 3 किलो मटर. 3 किलो पनीर 3 किलो मटर लागणार आहे. तिकडे तू काय तरबतर हो गया. तो तिकडे तरबतर झाला आहे पिठामध्ये चपात्या करून तरबतर झालेला आहे. आणि हो गया सारा सामान ले लिया. चलो ठीक है रख दो. चलो सब लोग बाय बाय कर दो. अपने व्यूअर्स को बाय बाय करो. चलो बाय बाय. उद्या भेटू जरा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.